नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी वन शॉट मध्ये पुढचा टॉपिक बघणार आहोत, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड. आता इथे जर आपण बघितलं तर मॅटरच्या स्टेट ह्या चार प्रकारच्या आहेत: सॉलिड स्टेट, लिक्विड स्टेट आणि गॅसियस स्टेट आणि त्याचबरोबर प्लाझ्मा. आता ज्यावेळेला आपण सॉलिड कन्सिडर करतो त्यावेळेला सॉलिडमध्ये जे बॉन्ड्स असतात ते खूप स्ट्रॉंग बॉन्ड्स असतात आणि त्या सॉलिडला हा डेफिनाइट शेप आणि त्याला डेफिनाइट साईज असेल. पण ज्यावेळेला आपण लिक्विड कन्सिडर करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बॉन्ड जे असतात ते खूप वीक बॉन्ड असतात आणि इथं त्याला कुठल्याही प्रकारचा डेफिनाइट शेप नाही, परंतु त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम हे असतं. गॅसच्या केसमध्ये जे बॉन्ड्स असतात ते खूप वीक बॉन्ड्स असतात, त्यांना कुठल्याही प्रकारचा डेफिनाइट शेप किंवा डेफिनाइट व्हॉल्यूम या ठिकाणी नाही. फ्लुइड आपण कोणाला म्हणतो की जे त्या ठिकाणी फ्लो होऊ शकतं, त्या सर्वांना आपल्याला फ्लुइड म्हणता येईल. प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड काय आहेत तर फ्लुइड फ्लो होऊ शकतं. फ्लुइड ज्या कंटेनरमध्ये आपण भरतो त्याचा शेप तो त्या ठिकाणी अक्वायर करतो आणि ज्या कंटेनरमध्ये आपण फ्लुइड भरलेला आहे ते कंटेनरवरती तो फ्लुइड प्रेशर अप्लाय करतो. आता प्रेशर म्हणजे काय की फोर्स पर युनिट एरिया, म्हणजे कुठल्याही सरफेसवरती, म्हणजे इथं जर आपण ही फिगर बघितली तर याच्यावरती आपण काय अप्लाय करत आहोत, फोर्स अप्लाय करत आहोत. आणि हा जो ए आहे हा या प्लेटचा एरिया आहे, म्हणजे फोर्स या एरियावरती जो आपण अप्लाय करतो त्यालाच आपण त्या ठिकाणी प्रेशर असं म्हणतो. ओके, फोर्स युनिट काय असेल तर प्रेशरचं युनिट काय असेल, फोर्स हा न्यूटनमध्ये मेजर केला जाईल आणि एरिया जो आहे तो मीटर स्क्वेअरमध्ये मेजर केला जाईल, म्हणजे युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर, आणि यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, पास्कल असं म्हणतो. 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर म्हणजे किती आहे तर 1 पास्कल आहे. L⁻⁻1, M⁻⁻1 आणि T⁻²2 हे त्याचे डायमेन्शन्स असतील. आयडियल प्रॉपर्टीज ऑफ द फ्लुइड काय असेल तर फ्लुइड जे आहे ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते इनकॉम्प्रेसिबल आहे, म्हणजे ते आपण कॉम्प्रेस करू शकत नाही. फ्लुइड हे इररोटेशनल आहे, म्हणजे त्याचा जो फ्लो आहे तो स्टडी असेल. त्यानंतर फ्लुइड जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला विस्कस कन्सिडर करायचं नाही, म्हणजे तिथं कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन हे आपण कन्सिडर करणार नाही आहोत. फ्लो जो आहे तो त्याचा फ्लो कसा असावा, स्टेडी असावा, याचाच अर्थ त्या ठिकाणी त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती कॉन्स्टंट असावी. आता समजा हा एक कंटेनर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हा आपण एक लिक्विड कॉलम कन्सिडर केलेला आहे, इमॅजिन केलेला आहे. तर ह्या लिक्विड कॉलमचं मुळं असणारं प्रेशर किती असू शकतं तर प्रेशर म्हणजे आपल्याला माहिती आहे फोर्स अपॉन एरिया, डेन्सिटी म्हणजे आपल्याला माहिती आहे मास अपॉन व्हॉल्यूम, पण यावरून आपण मास कॅल्क्युलेट केलं आणि ते मास म्हणजे रो इंटू व्ही. प्रेशर फोर्स अपॉन एरिया, फोर्स हे मास इंटू ॲक्सेलरेशन, एरिया जो आहे तो जसाच्या तसा इथं ठेवला. एम ची व्हॅल्यू जी आहे ती आपण इथून या ठिकाणी पुट केली, रो इंटू व्ही इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इथं कन्सिडर केलं आणि ते म्हणजे जी अपॉन ए. आता आपल्याला माहिती आहे की व्ही व्हॉल्यूम म्हणजे काय आहे तर एरिया इंटू हाईट, म्हणजे हा सिलेंडर असेल, म्हणजे सपोज आता या ठिकाणी जर हा मी एक सिलेंडर कन्सिडर केला तर या सिलेंडरचा हा क्रॉस सेक्शनल एरिया आणि ही त्याची काय असणार आहे लेंथ असेल, तर याचं व्हॉल्यूम काय असेल एरिया इंटू लेंथ. पण जर हाच सिलेंडर आपण या ठिकाणी असा उभा केलेला असेल तर त्या केसमध्ये ही त्याची हाईट झाली आणि हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजे व्हॉल्यूम काय असेल एरिया इंटू हाईट. म्हणजे या फॉर्म्युल्यावरून आपण इथं काय लिहू शकतो, व्ही व्हॉल्यूम इज इक्वल टू ए इंटू एच. रो इथं जे व्हॉल्यूम आहे त्या व्हॉल्यूम बद्दल आपण ए इंटू एच पुट केलं, जी जसंच्या तसं ए डिवाइड जसंच्या तसा एला ए कॅन्सल झाला आणि आपल्याला फॉर्म्युला भेटला पी इज इक्वल टू रो जी एच. म्हणजे एखादा लिक्विड कॉलम असेल तर त्या लिक्विड कॉलममुळं असणारं जे प्रेशर आहे हे प्रेशर किती असतं रो जी एच एवढं या ठिकाणी प्रेशर मिळेल. नेक्स्ट ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे काय आहे की द प्रेशर एक्झर्टेड बाय द ॲटमॉस्फिअर, म्हणजे जे आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये जे प्रेशर आहे त्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो. आणि एक ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर हे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. ॲब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर याचा अर्थ काय आहे, ॲब्सोल्यूट प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर प्लस गेज प्रेशर आणि गेज प्रेशर म्हणजे ॲब्सोल्यूट मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता प्रेशर ड्यू टू इमॅजिनरी सिलेंडर ऑफ फ्लुइड, यामध्ये आपण 3 वेगवेगळ्या केसेस कन्सिडर करणार आहोत. ही जी पहिली केस आहे की ज्याच्यामध्ये हा जो सिलेंडर
किंवा लिक्विड कॉलम आपण कन्सिडर केलेला आहे तो फ्लुइडच्या आतमध्ये आहे आणि त्याच्यामुळं असणारं प्रेशर किती असू शकतं तर बघा F1 अपवर्ड डायरेक्शन वरून जो फोर्स आहे तो डाउनवर्ड फोर्स आहे ऍक्टिंग ऑन द इमॅजिनरी सिलेंडर. F2 जो आहे तो अपवर्ड डायरेक्शनला चाललेला आहे. F2 त्याला आपण अपवर्ड फोर्स किंवा त्याला थ्रस्ट फोर्स असं म्हणतो. W ह्या वॉटर कॉलम जो आहे किंवा जे सिलेंडर कन्सिडर केलेलं आहे त्याचं वेट डाऊन टू द किंवा टुवर्ड द ग्रॅव्हिटी आहे म्हणून ते W मास इंटू ॲक्सेलरेशन आपण कन्सिडर केलं आणि आपल्याला माहिती आहे की मास म्हणजेच रो इंटू व्ही इंटू जी आणि या व्ही बद्दल आपण काय पुट करू शकतो A इंटू एच. यावरून रो ए एच जी हे या ठिकाणी वेट भेटलं. हाईट काय असेल बघा पहिला तो x1 टू x2 आपण मेजर करत आहोत म्हणजे मॅक्सिमम x2 मायनस x1 ही म्हणजे त्याची काय असणार आहे हाईट. आता इथं जे फ्लुइड आहे ते स्टॅटिक कंडिशनला आहे त्यामुळे ते स्टॅटिक इक्विलिब्रियम मध्ये आहे त्यामुळे जेवढे अपवर्ड फोर्स ऍक्ट होत असतील तेवढेच ते डाउनवर्ड फोर्स असणार आहे जसं आपण कायनेटिक्स मध्ये न्यूटन्स इक्वेशन्स न्यूटन्स लॉ यूज करतो. अपवर्ड फोर्स कोण आहे F2 डाउनवर्ड कोण आहे तर इथं F1 आणि त्याचं वेट फोर्स आपल्याला माहिती आहे प्रेशर वरून F अपॉन एरिया फोर्स म्हणजे प्रेशर इंटू एरिया. F1 P1A F2 P2A. आता A का सेम कारण इथं जो क्रॉस सेक्शनल एरिया किंवा इथं जो क्रॉस सेक्शनल एरिया ते दोन्ही सिलेंडर दोन्ही बाजूला एरिया सेमच राहणार आहेत त्यामुळे इथं आपण एरिया आहे ह्यासाठी घेतला. मग या व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये पुट केल्या P2A इज इक्वल टू P1A प्लस mg यामधून सगळीकडून A हा कॅन्सल झाला. P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी एच ची व्हॅल्यू x2 मायनस x1 आणि हे जे आहे हे या ठिकाणी आपल्याला काय भेटलेलं आहे ॲब्सोल्यूट प्रेशर असं आपण म्हणू शकतो. नेक्स्ट जर आपण बघितलं प्रेशर ॲट डेप्थ एच बिलो दी सरफेस ऑफ द लिक्विड म्हणजे हा जो वॉटर कॉलम आहे हा जस्ट बिलो द सरफेस असेल तर परत त्याच सेम गोष्टी P1 प्रेशर अपवर्ड साइड वरून डाउनवर्डला चाललेला आहे P2 डाउनवर्ड वरून अपवर्डला चाललेला आहे. हाईट त्याची x2 मायनस x1 पण आता वरून आपण x2 पर्यंत हाईट आहे x1 मायनस x1 जो आहे तो इथं आता मेजर जर केला तर तो 0 असेल आणि x2 जे आहे ते किती आहे डाउनवर्ड डायरेक्शनला म्हणजे ते या ठिकाणी मायनस एच असेल. पुन्हा आपण म्हणू शकतो की आपल्याला जे माहिती आहे पाठीमागे आपण कॅल्क्युलेट केलं P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी एच याच्यामध्ये जर या व्हॅल्यू पुट केल्या तर बघा P2 हे या ठिकाणी जे प्रेशर P1 हे वरच्या बाजूचं आहे ज्याला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर असं म्हणतो हे P नॉट प्लस रो जी एच ची व्हॅल्यू आहे x1 मायनस x1 तर या ठिकाणी 0 आहे आणि x2 जे आहे ते मायनस एच आहे. या व्हॅल्यू पुट केल्या की आपल्याला इक्वेशन भेटेल P इज इक्वल टू P नॉट प्लस रो जी एच. हा जो P मायनस P नॉट या दोघांचा जर आपण डिफरन्स घेतला तर त्याला आपण गेज प्रेशर म्हणतो म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ॲब्सोल्यूट प्रेशर मायनस हे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे यालाच आपण त्या ठिकाणी गेज प्रेशर असं म्हणतो. त्यानंतर चेंज ऑफ ॲटमॉस्फेरिक प्रेशर विथ हाईट म्हणजे हाईटमध्ये चेंज झाल्यामुळे त्या लिक्विड कॉलमचा काय परिणाम होऊ शकतो हे इथं बघायचं आहे किंवा लिक्विड कॉलम जस्ट अबोव द सरफेस ऑफ द लिक्विड. आता x1 x2 P1 हे वरच्या बाजूचं प्रेशर आपल्याला ॲट हाईट एच पाहिजे म्हणून ते P1 इज इक्वल टू P पण इथं जे P2 आहे ते P2 म्हणजे काय असणार आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असेल म्हणून P नॉट असं म्हणू. हाईट जी आहे ती काय x1 x2 x1 मायनस x2 परत आपल्याला ते इक्वेशन माहिती आहे P2 इज इक्वल टू P1 प्लस रो जी एच या सर्व व्हॅल्यू इथं आपण पुट केल्या P2 इज इक्वल टू P नॉट P1 इज इक्वल टू P प्लस रो जी एच x1 मायनस x2 P नॉट इज इक्वल टू P प्लस रो जी x1 ची जी व्हॅल्यू आहे ती या ठिकाणी किती आहे एच आहे आणि x2 हा इथं आहे त्यामुळे तो 0 आपल्याला आन्सर भेटलं P नॉट इज इक्वल टू P प्लस रो जी एच आणि हे जे P नॉट आहे या P नॉटलाच आपण कसलं प्रेशर म्हणू शकतो ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आणि इथं जर आपण P नॉट मायनस P इज इक्वल टू रो जी एच असं या ठिकाणी आपण लिहू शकतो आणि P नॉट मायनस P म्हणजेच ॲटमॉस्फेरिक प्रेशर मायनस ॲब्सोल्यूट प्रेशर हे जर आपण या ठिकाणी केलेलं असेल तर हे जे प्रेशर आहे या प्रेशरलाच आपण त्या ठिकाणी काय म्हणू शकतो
बघा इथं आपण ते बघितलेलं आहे. गेज प्रेशर ॲब्सोल्यूट मायनस ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे गेज प्रेशरची जी व्हॅल्यू आहे ती गेज प्रेशरची व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटू शकते. नेक्स्ट हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स याचा अर्थ काय आहे की इथं वेगवेगळ्या शेपचे कंटेनर कन्सिडर केले आणि इथं वेगवेगळे 3 पॉइंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत. या प्रत्येक पॉइंटला किंवा हे जे तिन्ही पॉइंट्स आपण कन्सिडर केलेले आहेत त्यांची जी हाईट आहे ती हाईट या ठिकाणी आपण सेम, तिन्ही पॉइंट सेम हाईट वरती. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स आपल्याला या ठिकाणी काय सांगितलं जातं की या कोणत्याही पॉइंटला जर आपण प्रेशर चेक केलं तर ते प्रेशर कसं असतं, सेम असतं. आता हे असं का झालेलं आहे, कारण हे जे प्रेशर आहे हे प्रेशर फक्त आणि फक्त त्याच्या डेन्सिटीवरती डिपेंड करतं, ते हाईट वरती डिपेंड करत नाही. हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स. आता हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स मध्ये जर आपण बघितलं तर इथं हे जे पॉइंट्स आहेत 1, 2 आणि 3 हे आपण सेम हाईटला कन्सिडर केलेले आहेत. आता आपल्याला माहिती आहे की P इज इक्वल टू रो जी एच. याचा अर्थ काय आहे बघा की हे जे प्रेशर आहे हे प्रेशर डेन्सिटी त्यानंतर हाईट यावरती डिपेंड करेल. ते कोणत्या शेपचं आहे, कोणत्या कंटेनरमध्ये भरलेलं आहे यावरती ते डिपेंड करणार नाही. म्हणून हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स काय सांगतो की शेप कसाही असू द्यात. आता इथं जर आपण बघितलं A, B, C आणि D इथं 3 वेगवेगळ्या प्रकारचे शेप्स आहेत, परंतु जर आपण इथं सेम हाईटला जर पॉइंट्स कन्सिडर केले तर ह्या चारही पॉइंटला जे प्रेशर असणार आहे ते सेम असणार आहे, कारण प्रेशर फक्त रो डेन्सिटी आणि त्याच्या हाईट वरती डिपेंड करेल. पास्कल्स लॉ काय सांगतो, तर जर समजा इथं आपण प्रेशर अप्लाय केलं तर जेवढ्या एका मॉलिक्युल वरती प्रेशर असतं सेम तेवढं प्रेशर हे सगळीकडे त्या ठिकाणी अप्लाय झालेलं असतं. म्हणून पास्कल्स लॉ काय स्टेट करतो, प्रेशर अप्लाइड at any point of an enclosed fluid at rest is transmitted equally and undiminished to every point of the fluid and also on the walls of the container provided the effect of gravity is neglected. म्हणजे जेवढं एक समजा आपण एका मॉलिक्युलवर जेवढं प्रेशर अप्लाय करत आहोत सेम तेवढं प्रेशर त्या कंटेनर मध्ये असणाऱ्या प्रत्येक मॉलिक्युल वरती हे अप्लाय झालेलं असतं. ऑल ओव्हर प्रेशर हे डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे, ते डिमिनिश्ड होत नाही, ते कमी होणार नाही. आता याचं जर एक्झाम्पल बघितलं तर त्यामध्ये हायड्रॉलिक ब्रेकिंग सिस्टीम आहे, त्यानंतर हायड्रॉलिक लिफ्ट सिस्टीम आहे. आता इथं जर बघितलं तर एरिया खूप कमी आहे, इथं एरिया जास्त आहे. यावरून आपण काय लिहू शकतो बघा, P1 इज इक्वल टू F1 अपॉन A1, P2 इज इक्वल टू F2 अपॉन A2. प्रेशरवरून फोर्स आणि एरिया हे आपल्याला माहिती आहे. पास्कल्स लॉ काय सांगतो की सगळीकडे प्रेशर हे सेम असेल, म्हणजेच P1 इज इक्वल टू P2 हे जर आपण केलं तर आपल्याला F2 ची व्हॅल्यू भेटेल आणि F2 जे असेल हे खूप जास्त असणार आहे. म्हणून इथं हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये आपण फोर्स खूप कमी अप्लाय केला पण त्याचं जे आउटपुट आहे हे आपल्याला खूप जास्त आउटपुट भेटलं, कारण फोर्सची जी व्हॅल्यू आहे ती A2/A1 टाइम्स F1 ची आहे, त्यामुळे ती व्हॅल्यू ऑब्विसली वाढलेली असेल. मेजरमेंट ऑफ प्रेशर. आता हे जे प्रेशर आहे ते प्रेशर मेजर करण्यासाठी आपल्याकडे 2 इन्स्ट्रुमेंट आहेत, एक आहे मॅनोमीटर आणि दुसरा आहे बॅरोमीटर. एक आहे मॅनोमीटर आणि दुसरा आहे बॅरोमीटर. आता मॅनोमीटर काय करतं तर ते प्रेशर डिफरन्स मेजर करायचं काम करेल आणि बॅरोमीटर काय करेल तर ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करायचं काम करेल. आता कसं करेल बघा, आता इथं जर आपण बघितलं तर हे ओपन ट्यूब मॅनोमीटर घेतलेला आहे. इथं D हे व्हॅक्यूम म्हणजे आतमधलं प्रेशर आहे. C पॉइंट जो आहे तो इथं कन्सिडर केला की जो ह्या D चं प्रेशर C चं प्रेशर ऑब्विसली सेम असणार आहे. इथं जो A पॉइंट आहे हा A पॉइंट या ठिकाणी आपण कन्सिडर केलेला आहे, म्हणजे तो ॲटमॉस्फेरिक कडे आहे आणि त्यामुळं त्याच्यावरती जे प्रेशर असणार आहे ते ॲटमॉस्फेरिक. म्हणजे काय, प्रेशर ॲट A ॲटमॉस्फेरिक प्रेशर, प्रेशर ॲट B. आता B वरचं जर प्रेशर बघितलं तर इथं एवढा त्या ठिकाणी काय आहे, वॉटर कॉलम आहे आणि वॉटर कॉलम मुळे असणारं जे प्रेशर असतं ते आपल्याला माहिती आहे रो जी एच, परंतु A पॉइंट पण आहे म्हणून PA प्लस रो जी एच. PC जेवढं प्रेशर असेल तेवढं D वरती असेल आणि या दोघांवरचं प्रेशर आपण काय कन्सिडर केलेलं आहे, P. आता फ्लुइड हे स्टॅटिकला आहे त्यामुळं आपण असं म्हणू प्रेशर ॲट B इज इक्वल टू प्रेशर ॲट C, B इज इक्वल टू C. म्हणजेच B वरचं जे प्रेशर आहे PA प्लस रो जी एच आणि C वरचं जे प्रेशर आहे ते किती आहे, P आहे.
पण पीए म्हणजेच काय, पी नॉट प्लस रो जी एच इज इक्वल टू पी, पी मायनस पी नॉट इज इक्वल टू रो जी एच. म्हणजे इथं आपण डिफरन्स कॅल्क्युलेट केलेला आहे, म्हणून मॅनोमीटर जो आहे तो आपल्याला प्रेशर मधला डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज करावं लागतं. बॅरोमीटर जर आपण बघितला तर त्यामध्ये इथं परत 1 2 3 4 पॉइंट कन्सिडर केले. आता इथं ए पॉइंट जो आहे तो या ठिकाणी व्हॅक्यूम मध्ये, आणि हे जे व्हॅक्यूम या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे त्याला टोरिसिलीज व्हॅक्यूम असं म्हटलं जातं. आता प्रेशर ॲट ए हे किती असणार आहे, व्हॅक्यूम म्हणजे 0 असेल. बी वरती किती असेल तर इथं असणारा हा वॉटर कॉलम प्लस ह्या ए पॉइंटचं प्रेशर म्हणजेच पीए प्लस रो जी एच. पण पीएचं प्रेशर जे आहे ते 0 आहे. रो जी एच म्हणजे पीबी किती या ठिकाणी भेटला आपल्याला, रो जी एच. आज फ्लुइड इज इन ए स्टॅटिक कंडिशन किंवा स्टॅटिक इक्विलिब्रियम म्हणजे जेवढं बी तेवढं सी, कारण हे दोन्ही पॉइंट या बेस पासून सेम हाईट वरती आहेत. म्हणून प्रेशर ॲट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट सी. पण प्रेशर ॲट बी ही व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे रो जी एच, आणि पी सी ची व्हॅल्यू किती होईल, रो जी एच. मग आता यावरून पी नॉट, कारण पी सी म्हणजेच पी नॉट ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि त्याची व्हॅल्यू किती असणार आहे, रो जी एच एवढी असेल. ओके, तर इथपर्यंत आपण प्रेशरचा किंवा लिक्विड कॉलम का आहेत याचा पार्ट या ठिकाणी बघितलेला आहे. याच्या दुसऱ्या पार्टमध्ये आपण सरफेस टेन्शन विषयी बघणार आहोत, आणि त्याच्या तिसऱ्या पार्टमध्ये आपण फ्लुइड इज इन अ डायनामिक किंवा फ्लुइड जर मोशन मध्ये असेल तर काय असू शकतं हे आपण त्याच्या तिसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत. धन्यवाद. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.